दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार, पीडितांना न्याय देणार. मन की बात कार्यक्रमातनं पंतप्रधान मोदींचा इशारा. सिंधू जलकरार रद्द करत भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा. भाजप दहशतवाद्यांचा अजेंडा राबवतोय, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप. पहलगाम हल्ला हा देशाला धक्का. देशावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही, पवारांचं विधान. पाकिस्तानकडून चुकीची शिकवण दिली जात असल्याचंही प्रतिपादन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे. एनआयएच्या पथकाकडून शोध मोहीम, प्रत्यक्षदर्शींची अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी. भारतीय लष्कराचे तिन्ही दल सज्ज. नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी. नौदलाचा युद्धनौकांचा अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू. दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आणखी एक मोठी कारवाई. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख टिडवाचं घर उडवलं. पाकिस्तान आर्मीच्या मदतीने काश्मीरमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती. पाकिस्तानी लष्कराचा एलओसीवर अंधाधुंद गोळीबार. रामपूर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमधील चकमक. भारताच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात. ऑनर किलिंगच्या घटनेनं जळगावमधील चोपडा शहर हादरलं. प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर बापानं झाडल्या गोळ्या. लेकीचा जागीच मृत्यू तर जावई गंभीर जखमी. एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे पाण्याची नासाडी. साताऱ्यात माणमधल्या टँकरला गळती. निष्काळजीपणाचं कृत्य कॅमेऱ्यात कैद.